हे बघा मावली मिल्कवाले मालक कविता मी ना गोटम दादाला तूप दिले कधी रात्री पनीर दिलंय हो का मला कसं माहित नाही मग तू नव्हती ए चहा द्या की राव तुम्ही चहा दे ऑर्डर दिली की चहा येतो म्हणजे काकी न्यूट्रिशन दूध लावला काय पाहिजे तिकडे ना आपल्याकडे दूधवाला आलाय आता दूध तापायला लगेच येते काय पाहिजे सध्या चहाच करते दूध तापायला घातले टायमिंग ऑर्डर आली तर पैसे नाही दोनच मिनिटं मावशीने आमच्या घरी न्यायला तूप दिले हो का हा माऊली तूप तिथं कुणाला पाहिजे असं टाके काय काय पनीर पण दिले पनीर दिले फक्त 600 रुपये किलो या 600 का 350 रुपयाचं नाही 350 ना किलो 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 ही 300 रुपयाचं अर्धा किलो आहे. आणि आता हे गेले गेले ह्याची पनीरची भाजी पण बनव पनीर बी होतं खावा पेढे आणि तूप कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही फक्त एकदा ऑर्डर करा तूप पाहिजे म्हणजे काय काय आता गरीब लोक आमच्यासारखे काही खात नाही जास्त पुणे दिलं तरच आम्ही खातो हात होय बरोबर आता जो गरीब आहे वगैरे म्हणजे कसं होतं पण काय काय ऐक असं म्हणजे आमच्यात नसतं कधी मिनास करून आणत नाही तो आपल्या घरी असतं की असतं हे दिलेलंच असतं आपण पण करतो घरी तुमचं ध्यान नसतं जवळ नंबर जाऊन कॉन्टॅक्ट नंबर होता 7020184621 नीट दिसतंय क्लिअर दिसतंय दिसतंय तुम्ही नक्कीच फोन करा आमच्या सासूबाईंचीच कंपनी मित्रांनो इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकतोय नाही ते खराब झालं युट्यूबला काय झालं 2 दिवस झाले आलं पण युट्यूबला काही व्हिडिओ काढला नाही पनीर बी दिलंय मस्त म्हणजे आणि तुम्ही एकदा फक्त घ्या आणि बघा त्यांच्या घरचेच काय 50 बघितलं त्यांनी पहिल्या व्हिडिओ म्हणजे माझे दाखवले होते मॅम बघितलेत का काय काय झालं आता नवीन आले तिथं तुम्ही लसूण कसा घ्यायला लसूण आकाचा मसाला तसं तुम्ही अवश्य एकदा घेऊन बघा कोण आहे वाजवते बाहेर जत्रा असल्यागत वाटून आणि जागा पोच होते 350 काय टेन्शन अर्धा किलो आणि 1 किलो घेतलं तरी 650 जागा पोच तुम्हाला बिल माऊली तूप हा माऊली तूप भांड्यात बघा सांडच काय झालं गावला का कुठला कधी दुधातला दूध 3 वर्ष दूध घातलंय मी माहिती मला काय अरे उर करा उर का काय झालं दूध फुटलं आधी तसं चला तर तिकडून आलो इकडं आणि आता तिथे पण जेवायला केलंय मॅडम बोलवायला आलेत पण असू दे आता इथं जेवण करून जाती ज्ञानेश्वरी अण्णा ती बसल्या तिकडे जेवायला आत्या चल उरक शेअरिंग इज केअरिंग हा शेअरिंग इज केअरिंग मग ती तिकडे जेवत्यात दीदीने परत स्वयंपाक केलाय रात्री केला आता पण केलाय गेली ज्ञानेश्वरीला घेऊन अय चला आई जेवायला मग कधी जेवती आता आम्हाला जायचंय आप्पा चालले तर रानात माझ्या बरोबर फक्त आमच्या आत्या राहिली आम्ही दोघीच शेवट वय आत्या पहिल्यांदाच असं घडलंय की मी ना आत्या शेवटपर्यंत राहिलो या नाहीतर मी ना आत्या सगळ्याच्या आधी घरी जायचो वय आत्या मी आणि आत्या आपलं राहिलो आम्हाला दोघीला काही कामच नाही वेगळं आत्या आत्या तू कोणाला जायची यायच्यात न्यायला तर आत्याला पण मामाने यायच्यात आणि आम्ही पण आता जाणार आहे तर आई म्हणली नको तशी जाऊ जेवण करून जा वहिनींनी आमच्या मस्तपैकी घेवड्याची शेंग
आणि ज्वारीची भाकरी आणि 2 दिवस मटण बिर्याणी चिकन काय कुणी काय 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 खाल्लं, पण मला सगळं व्हेजच जेवायला होतं. आप्पा जेवण करून राहण्यात आले. हा आप्पा पण जेवण करून राहण्यात आल्यात. आई म्हणते मी इतक्या लवकर जेवत नाही, आणि आमच्या शुभ्रा तर काय जेवतच नाही. शुभ्रा तर आमची भाकरीच खात नाही कसलीच. हाय ना, तुला आवडत नाही ना भाकरी खायला? ओय म्हणला तर तिकडे फोन आला. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, बाय. आता हा व्हिडिओ सगळ्यात शेवट काजळला गेल्यानंतर आता इथनं पुढं येईल.